करतायत की हा ठीक आहे, आपण थोडंसं मागं बॅकफुटला येऊयात, थोडं एवढ्या पुढे नको जायला. पण आर्या तशी नाहीये, आपल्याला खूप जास्त बोललं जाणार आहे. त्यामुळे तिने कुठेतरी एक माफी मागितली होती, पण मनापासून नव्हती. कारण त्यामुळे त्यांनी काय केलं, गेम समजूनही त्यांना इगोमध्ये आल्यामुळे त्यांनी वैभवने जसं की तुला जर चावी दिली तर माकड कसं टुकटुक टुन 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 करत पुढे जातं, तसं तुझं झालंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं A to Z मराठीमध्ये. आणि जान्हवीने जे काही सुरू केलं होतं तिचं सत्र, एका कॅचच्या ॲक्टिंगला पकडून जे काही नावं ठेवायचं सुरू होतं त्याचा शेवट झालेला आहे. आणि शेवट असा झालेला आहे की जान्हवीला डायरेक्ट जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. रितेश भाऊंनी जान्हवीला डायरेक्ट जेलमध्ये टाकलं आणि याच्यामुळे जी आपले जान्हवी आहे तिची इमेज एवढी खराब झाली, घरातच नाही तर घराच्या बाहेरील जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना देखील वाटलं असेल की आज बरं झालं, कुठेतरी आज जान्हवीला एक मोठी शिक्षा भेटली. कारण काय ना, आतापर्यंत रितेश भाऊने सांगितलं होतं प्रत्येक वेळेस त्या निक्कीला आणि जान्हवीला की नका जाऊ तुम्ही पर्सनली, कोणाला काही बोलू नका. तरी देखील वारंवार या गोष्टी घडत होत्या आणि कुठेतरी आज जाऊन रितेश भाऊंचा राग अनावर झालेला आणि मेकर्सचा देखील कुठेतरी या गोष्टी थांबवण्यासाठी जे कोणी पर्सनल जातंय, एखाद्या सिनियर आर्टिस्टवर आपण ज्या पद्धतीचं काही बोलतोय हे सगळं थांबवण्यासाठी आज जान्हवीला आपल्या डायरेक्ट जेलमध्ये टाकून हे दाखवून दिलंय बिग बॉसने देखील की आम्ही कदापि या गोष्टी सहन करून घेणार नाहीये. मला वाटलं होतं कुठेतरी घराच्या बाहेर वगैरे काढतात की काय, या घराबाहेर असं म्हटलं होतं त्यावेळेस, पण नाहीये. अजूनही ही एक वॉर्निंगच आहे म्हणता येईल. कारण बिग बॉसच्या घरामध्ये एवढं सगळं करूनही अजून ती घरामध्ये आहे, एवढे सगळे धक्के मारूनही आर्याला ती अजूनही घरामध्ये आहे. फक्त काय ना, पुढचा माणूस त्या गोष्टीचा इश्यू जास्त करत नाहीये, म्हणून या ज्या मुली आहेत जसं की जान्हवी आणि निक्की आहेत त्या घरामध्ये आहेत. पण जर पुढच्याला या गोष्टी खटकल्या आणि तो जर म्हटला ना की मला नाही खेळायचं, यानं मला धक्का मारलाय आणि बिग बॉसला ओरडून ओरडून जर सांगितलं ना, तर या निक्कीला आणि जान्हवीला कदाचित घराबाहेर देखील जावं लागेल. आणि या ज्या गोष्टी त्या पुढच्या ग्रुपमधली जी लोक आहेत ते समजून घेत आहेत, ठीक आहे मारला धक्का तर मारला, ठीक आहे आपल्या करिअरवर बोलले तर बोलले, एवढं जास्त त्या गोष्टीला ते एंटरटेन करत नाहीत. त्यामुळे कुठेतरी या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर पांघरून घातलं जाते. पण आज रितेश भाऊने कुठेही या गोष्टीवर पांघरून घातलेलं नाहीये. कुठेतरी जो प्रेक्षकांचा राग होता, द्वेष होता जान्हवीच्या विरोधात, तो आज पूर्णपणे असं म्हणता येईल की जी ऑडियन्स आहे त्यांना आज रितेश भाऊने खुश केलंय. रितेशने जान्हवीला डायरेक्ट आज जेलमध्ये टाकलेलं आहे आणि जेलमध्ये टाकणे म्हणजे एक इमेज जे आहे त्याचा चुरडा करणे स्वतःच्या इमेजचा. आता याच्यामध्ये जे काही झालंय, जान्हवीने जे काही बोलली आहे ती ॲक्टिंग होती, जसं की माफी मागितली याची आपल्या पॅडी भाऊंची, तर सगळ्या प्रेक्षकांनी म्हटलं होतं की एक ॲक्टिंग होती आणि तिला समजलं होतं कुठेतरी वीकेंडच्या वारवर आपल्यावर ही गोष्ट जी येणार आहे आणि याच्यावर आपल्याला खूप जास्त बोललं जाणार आहे, त्यामुळे तिने कुठेतरी एक माफी मागितली होती, पण मनापासून नव्हती. कारण वीकेंडच्या वारचा एक हे होतं ना तिला की वीकेंडच्या वारवर आपल्याशी बोललं जाईल, आपल्यावर या गोष्टी ज्या आहेत त्या याचा जाब विचारला जाईल, म्हणून तिनं तिथं सॉरी म्हटलं होतं आणि ते आज रितेश भाऊने देखील बोलून दाखवलं. त्याच्यानंतर आर्याशी जे काही तिनं केलं धक्काबुक्की, चादर ओढाओढी, तिची जी चादर आहे ती पायाखाली पुसली गेली, या सगळ्या गोष्टी ज्या केल्यात म्हणजे काहीही गरज नसताना तिचं आणि निक्कीचं चालू होतं. जे की निक्कीनं याच्या अगोदर कॅप्टन्सी टास्कमध्ये कॅप्टन्सी हिची होती, अंकिताची होती कॅप्टन, त्यावेळेस तिने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे तिचा बदला म्हणून आर्याने कुठेतरी या गोष्टी केल्या होत्या आणि तिने बोलून केल्या होत्या. असं पण नाही की ते कुठल्या तरी काहीतरी एक मनात हे आहे ते आहे म्हणून केलंय, पण तिने त्या गोष्टी बोलून केल्या. कारण मला हे करायचं आहे आणि तिने अंकिताच्या वेळेस हे सगळं केलं होतं म्हणून मी हे करते. आणि ज्या पद्धतीनं जी आर्या खेळते घरामध्ये, त्यामुळे या पूर्ण आठवड्यातच लोकांचा जो एक बघण्याचा कल आहे आर्याकडे तो चांगला झाला आहे, दृष्टिकोन जो आहे तो चांगला झाला आहे. कारण ती एकटी एक ग्रुपला नडते, बाकीचे जे लोक आहेत ते कसं आहे ना की आपल्याला त्यांच्यासोबतही राहायचं म्हणून कुठेतरी ते हे करतायत की हा ठीक आहे, आपण थोडंसं मागं बॅकफुटला येऊयात, थोडं एवढ्या पुढे नको जायला. पण आर्या तशी नाहीये. आर्या जर भेटली तर भेटली, नडली तर नडली, त्या पद्धतीचं आहे तिचं. आणि आज रितेश भाऊने तिचं जे आहे कौतुक देखील केलेलं आहे आणि खरंच या पूर्ण वीकमध्ये ती खूपच चांगली खेळलेली, जेणेकरून मला वाटलं होतं कुठंतरी की अभिजितला पुढे जाऊ द्यायला पाहिजे होतं नॉमिनेशनमध्ये, कारण त्याचा पाय हे झालेला आहे. पण मला थोडंसं हे लक्षात आलं नाही, त्याबद्दल सॉरी. की इरिना जर घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होत असेल तर तिथे पूर्णपणे आर्या सेफ होणार. आता ही गोष्ट अशी आहे की आपल्याला माहिती आहे वैभव हा घराबाहेर जाऊ शकतो आणि इरिना देखील घराबाहेर जाऊ शकते, पण घरातल्यांनाही माहीत नाही. घरातल्यांना वाटतंय की मे बी वैभव हा खूप स्ट्रॉंग कॉन्टेस्टंट आहे, इरिना देखील असेल, त्यामुळे एक सेफ राहण्यासाठी तिथं आपली जी आर्या आहे तिने इरिनाला नॉमिनेट केलं होतं
अभिजितच्यावर ती गोष्ट मला समजली नाही त्यावेळेस, त्याबद्दल आय एम सो सॉरी. कारण काही जणांनी कमेंट करण्याही बोलले होते या गोष्टी. आणि आज रितेश भाऊनी देखील तो मुद्दा मांडला की तिला स्वतःला वाचवण्यासाठी तिने इरिनाला नॉमिनेट केलंय. ती चुकीची गोष्ट नाहीये. पण अभिजित असा होता की दुसऱ्याला नॉमिनेट करण्यासाठी तू ते करत होता, त्याचं देखील चुकीचं नव्हतं. पण आपल्या काय आर्याची देखील ती जी गोष्ट आहे इरिनाला नॉमिनेट करणं, हे देखील कुठेही चुकीचं नव्हतं. तर हे आज बोललं गेलं आणि तिला जी शाब्बासकी ते देखील आपल्या रितेश भाऊकडून देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर येऊयात आपण निक्कीकडे. निक्कीनं जे काही घरामध्ये चालू केलं होतं बडबड नुसती, त्याच्यावर रितेश भाऊने चांगलं एक्झाम्पल दिलंय की तुला जर चावी दिली तर माकड कसं टुकटुक टुन करत पुढे जातं, तसं तुझं झालंय. लोक तुला येऊन चाव्या देत आहेत आणि तू फक्त उड्या मारत जाते, टुन करत जाते त्या लोकांसोबत भांडायला. जसं की तुम्ही एक पाहिलं असेल घनश्यामचं जे होतं, तिथं कुठेतरी वाटलं होतं, मला एक डाऊट होता की घनश्याम विषयी जे काही डीपी दादा बोललेत ते कुठं दाखवलेलं नाही. हे दाखवायला पाहिजे होतं. पण डीपी दादाने कुठेतरी चावी दिली होती ना, असंच बोललं होतं हिच्याबद्दल, आपल्या योगिताबद्दल, की योगिता तू चालली, आम्हाला माया कोण लावणार, असं काहीतरी. आणि ते दाखवलं नव्हतं. त्यामुळे कुठेतरी वाटत होतं की या गोष्टी चुकीच्या असू शकतात, जे काही तो बोलला नसेल. पण आज इथे कुठेतरी रितेश भाऊने देखील ते म्हटलं आहे की घनश्यामनं असं काही केलेलं नव्हतं. म्हणजे डीपी दादाने तुझे कान भरले आणि तू डायरेक्ट घनश्यामसोबत जाऊन लढली, अशा प्रकारचं बोलणं झालं. म्हणजे इथं कुठेतरी जे घनश्याम आहे तो अशा पद्धतीचा काही बोलला नव्हता. पण निकीला कसं आहे ना, कोणीतरी काहीतरी अपोजिटमध्ये बोललं की ते डायरेक्ट जाऊन भांडायला लागते. जसं की जान्हवी नाही केलं, तिथं वर्षाताई तिला समजवत होत्या, पण हिने येऊन वेगळं काहीतरी सांगितलं आणि ही वर्षाताईंना डायरेक्ट जाऊन भांडली. अशा पद्धतीचं इथं झालं. आणि त्याच्यामुळे निकीला देखील आपले रितेश भाऊ ते म्हणले की तू देखील नेक्स्ट टाइम या जेलमध्ये जाशील. कारण खरं तर आहे ना, हक्क हा निक्कीचा होता याच्यामध्ये जायचा. पण निक्कीपेक्षा वरचढ जी आहे ती निघाली जान्हवी. आणि त्याच्यामुळे बिग बॉसला आणि मेकर्सला कुठेतरी वाटलं की आता निक्कीऐवजी आपल्याला जान्हवीलाच या जेलमध्ये टाकावं लागेल. आणि त्यामुळे जेलमध्ये तिला टाकलं. पण पुढचा जो नंबर आहे तो निक्कीचा 100%. जर तिने असाच गेम खेळला, डर्टी गेम, तर तिचा 100% तिथं गेम होणार आहे आणि तीच देखील जेलमध्ये जाणार आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल आर्याबद्दल जी काही ती आरोगंटपणे वागली. एक जेवत असताना माणूस, जेवताना तुम्ही किती खाताय, काय खाताय, एवढं घेऊच नको, तेवढं घेऊच नको, असं म्हणू शकत नाही. आणि ठीक आहे, तुला जर चूक कळाली की आपल्याला याच्यामध्ये चांगलं बनवलं गेलं. जान्हवी तिथं म्हणते की मी तिच्यासाठी जास्त जेवण बनवलं आहे कारण तिचा मेडिकलचा प्रॉब्लेम, तरी देखील ती सॉरी म्हणायला तयार नाही आहे आणि ती तो मुद्दा वाढवत होती. त्याच्यामुळे कुठेतरी जे आपल्या रितेश भाऊ आहेत त्यांनी आज निक्कीला या गोष्टीवर देखील जाब विचारला आहे की तू कोणाच्याही खाण्यावर जाऊ नकोस. तू जर ज्यावेळेस 3-3, 4-4 चपात्या घेतेस त्यावेळेस तुझ्या खाण्यावर कोणी जात नाही ना, तुला तिथं कोणी बोलत नाही आहे, तर तू का जातेस अशा गोष्टी केल्या. पण निक्कीचं काय आहे ना, पालत्या घड्यावर पाणी. तिला कितीही काही बोला, त्या जान्हवीचं पण तसं आहे, पालत्या घड्यावर पाणी. कितीही 2 दिवस तिला काहीही बोला, त्यांना काही फरक पडत नाही. नंतर त्यांचं जैसे थे तसं चालू आहे. तर निक्की सुधारण्याचं नाव घेणार नाहीये असं मला कुठेतरी वाटतंय. त्याच्यानंतर येऊयात आपण क्वीन आणि बाकीचे आहेत सगळे गुलाम. जसं की निक्कीचा जो ग्रुप आहे ते बाकीचे जे सदस्य राहिले ते आहेत गुलाम आणि निक्की आहे क्वीन. ती फक्त ऑर्डर करते आणि तिचं मन राखण्यासाठी बाकी सगळे गुलाम जे आहेत ते तिचं काम करतात. तिचं जे मन आहे ते कोणालाही दुखवायचं नाही. जसं की वैभव एवढं सगळं इरिनाला बोलली ती, पण वैभवने असा कुठं खास स्टँडच घेतला नाही. तो फक्त आरबाजला जाऊन बोलवता, ही असं करते, ती तसं करते. पण निक्कीला जाऊन त्याला एवढं काही बोलता आलं, फक्त 2-4 शब्द दाखवले. जसे की रितेश भाऊ म्हणाले कुठे ते शॉर्ट दाखवला जातो त्या पद्धतीचा आहे. तुमचा ट्रेलरही नव्हता आणि पिक्चर तर नाहीच नाही, पण कुठेही तुम्ही निक्कीसोबत लढताना दिसले नाही. एवढं सगळं बोलू नये. पण जर बी ग्रुपचा जर माणूस समोर असेल, जसं की आर्याला तुम्ही म्हटलं मी झापडवेन तुला, तर तीच जी गोष्ट आहे ती तुम्ही निक्कीसोबत का करत नाही? कारण तुम्ही निक्कीला घाबरता. निक्की क्वीन आहे आणि तुम्ही सगळे गुलाम आहात. अशा पद्धतीचं जे आहे ते वक्तव्य आपल्या रितेश भाऊनी तिथं त्यांना बोलून दाखवलेलं केलेलं आहे. त्याच्यानंतर निक्कीचा जो ॲटिट्यूड बदलला याच्याविषयी देखील जो आपला अरबाज आहे तो देखील बोललाच होता. त्याच्यावरही बोललेले आहेत की उद्या तुम्हाला भाऊच्या चुगलीमध्ये ते तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर अभिजितवर येऊयात आपण. अभिजितचा मुद्दा असा काही नाही की तो काय करतोय काही नाही आहे, पण त्याचं जे चुकलं आहे की आर्याविषयी त्याने स्टँड घेतला नाही. कारण आर्याविषयी त्याच्या मनात राग आहे. आणि मी रिव्ह्यूमध्ये देखील बोललो होतो की ठीक आहे तिथं तुमचं काही असो, पण ग्रुपमध्ये जर एखाद्या व्यक्तीसोबत चुकीचं काही घडत असेल तर तुम्ही तिथं बोललं गेलं पाहिजे. जो अभिजित करतोय ते काही चुकीचं नाही आहे. निक्की सोबत जाऊन बसतोय,
कधी त्यांचं बोलणं होतं, हे म्हणजे चूक नाही कुठेही, त्यांचा एक बोलणं होतं, पण अभिजित कुठेही तिच्याबरोबर गेम स्ट्रॅटर्जी जी आहे करत नाही आहे किंवा कुठेतरी बी टीमला धोका द्यायचा असा काही विचार त्याच्या मनात नाही आहे. त्यामुळे ही एक प्युअर मैत्री आहे असं म्हणू शकतो आपण, त्याचं काही तिथं चुकत नाही. पण अंकिताला देखील इथं झापलं गेलं की तू प्रत्येक वेळेस असं का करते, उगाच त्या ग्रुपसोबत जाऊन हे असंच करतोय, तो तसंच करतोय. जर अभिजित जर त्यांच्यासोबत जाऊन तुम्हाला वाईट वाटत असेल, निक्कीसोबत जाऊन बसतो असेल आणि तुम्हाला जर वाईट वाटत असेल, तर तुम्ही काय करता, तुम्ही देखील त्या वैभवसोबत जाऊन बसताय, त्या अरबाजसोबत जाऊन बसताय. अशा पद्धतीचं काम तुम्ही करतायच ना, म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्हीही तेच करताय. त्यामुळे एखाद्या माणसाला तुम्ही हे करू नका, त्याला काय कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका, असं देखील अंकिताला आज सांगण्यात आलेलं आहे. आणि अंकिताची देखील चूक दाखवण्यात आली, पण तिला याच्यासाठी हे बोलण्यात आलं ज्या पद्धतीने तिने आर्यासाठी स्टँड घेतला, डीपी भाऊंनी स्टँड घेतला, आपल्या पॅडी भाऊंनी स्टँड घेतला, त्यामुळे त्यांना देखील तिथं चांगलं बोलण्यात आलेलं आहे. फक्त जे अभिजितविषयी त्यांचं जे काही मत आहे ते तिथं चुकीचं आहे कुठेतरी, हे देखील इथं सांगण्यात आलेलं आहे आपल्या रितेश भाऊंकडून. त्याच्यानंतर येऊयात आपण सत्याचा पंचनामा. जसं की मी बोललो की ए ग्रुपला जे आहे ना तो टास्क कळला नाही, ते त्यांचा इगो, ए ग्रुपकडे इगो हा भयंकर आहे. त्यांना कुठेही त्यांचा हे दाखवून द्यायचं नाही की आपण कुठे कमी आहोत. त्यामुळे त्यांनी काय केलं, गेम समजूनही त्यांना इगोमध्ये आल्यामुळे त्यांनी वैभवने जसं की निक्कीने या दोघांनी आपल्या पायावर कुऱ्हाडी मारली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी निक्की आहे तिचं असं म्हणणं होतं की नाही का, तुम्ही जे सॉरी आहे ते मनापासून म्हणत नाही, त्याविषयी ती खोटं बोलली, म्हणजे मी हे खोटं आहे, मी मनापासून सॉरी म्हणते. हे तिनं उलटं बोलायला पाहिजे, हो मी मनापासून सॉरी म्हणत नाही, जेणेकरून पुढच्या करून आपल्याला त्यांचे जे 2-4 शब्द चांगले ते ऐकून घ्यायचे होते. वैभवचंही तसंच होतं, पण वैभवने तिथं चुकीचा आन्सर दिलं. त्यामुळे कुठेतरी वाटलं की जी ए ग्रुप आहे ती फक्त आपल्या ताकदीवर अवलंबून आहे, डोकं त्यांना अजिबात नाही. डोक्याचा गेम आला तर त्याच्यामध्ये बी टीम जिंकते आणि ते दिसलं आपल्याला की तिथं सगळ्यांनी जे आहे बी टीमने आपलं डोकं लावलं आणि पुढच्याकडून आपली जी वाहवा आहे ती मिळवून घेतलेली. याविषयी देखील आज रितेश भाऊ बोललेला आहे. त्याच्यानंतर अंकिताविषयी हे बोलण्यात आले की तू प्रत्येक वेळेस अभिजित आणि आर्याला टोकण्याचं काम करते. जर अभिजित कुठं जात असेल तर त्याला प्रत्येक वेळेस त्याचा पाय खेचायचा प्रयत्न करते. जर जी आपली आर्या आहे ती जर कुठे काही स्टँड घेत असेल तर तिला शांत करायचा तू प्रयत्न करते. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या होत आहेत. तुझा गेम कुठेही दिसत नाहीये, पण तू दुसऱ्याला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे करू नकोस, तू तुझा गेम दाखव, दुसऱ्याला अडवू नकोस, असं देखील आपले रितेश भाऊ बोललेले आहेत. आणि मी हे वारंवार बोललेलो या वीकमध्ये. अंकिता कुठेतरी स्वतःचा गेम दाखवत नाही, पण दुसऱ्यांना ती अडवायचा प्रयत्न करते. जसं की अभिजितला आणि आर्याला ती भांडू नको असं म्हणते, अभिजितला म्हणते तू निक्कीसोबत बोलू नको. या सर्व गोष्टी करायची तिला काही गरज नाही. स्वतःचा गेम तू सुधार, म्हणजे तू चांगली आपोआप दिसशील. दुसऱ्यांना तू कंट्रोल करायला जाऊ नकोस, हे माझं पहिल्यापासूनच मत आहे. त्याच्यानंतर येऊयात आपण वैभवकडे. वैभवने जे काही हे केलेलं आहे, इरिनाविषयी स्टँड घेतला होता, जो काही स्टँड नव्हताच घेतलेला, कारण थोड्या वेळापुरता तो बोलला, पण नंतर तो काहीच बोलला नाही निक्कीला. पण ज्यावेळेस आर्याविषयी बोलायची वेळ आली टास्कमध्ये तर तो आर्याला डायरेक्ट म्हटला की मी तुला झापडवीन. पण निक्कीसोबत त्याचा तोंडही उडत नाहीये. तो आरबाजला जाऊन सांगतो की निक्की अशी करते, निक्की तशी करते, पण जास्त काही तिच्याविषयी तिच्या तोंडावर काही बोलत नाही. आज ही जी गोष्ट आहे तो अजून वैभवला बोलून दाखवेल, पण वैभवचं काय ना, त्याचं पण पालत्या घड्यावर पाणी, त्याला काहीही वाटत नाही. 2-3 वीक झाले त्याला सारखं, म्हणजे असा कॉन्टेस्टंट मी पाहिलंच नाही आहे की त्याला 3-3, 4-4 वेळेस रितेश भाऊ येऊन सांगतायत किंवा कोणीही येऊन सांगत असेल की तुझा गेम सुधार, तू ही चूक करतोय, तरी देखील ती अजून डबल चूक तेच करतोय. मला वाटते कुठेतरी याला असं झालं आहे की याला स्वतःचं डोकंच नाही आहे. त्याला फक्त डोकं वापरायचं असतं ना, ते फक्त बी टीमच्या अपोजिट वापरायचं असतं. ए टीममध्ये त्याचा कसा गुलाम झाला आहे. त्याला आपली जी राणी राजा आहे ते कितीही खालच्या याच्यावर बघू, कितीही पायात बघू, त्याला काही नाही, तुम्ही श्रेष्ठ, अशा पद्धतीचं त्याचं ते वागणूक आहे असं वाटायला लागले. आता तो टीम सोडणार नाही आहे असं वाटायला लागले. आता जवळपास एक महिना होत आला आहे, तरी पण त्याचं काहीच स्टँड नाही आहे, काहीच त्याला वाटत नाही आहे. ए ग्रुपचं तो फक्त आणि फक्त गुलाम बनलेला आहे. अशा पद्धतीचं जे आहे ते आज रितेश भाऊने देखील तिथं बोलून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आरबाज जो आहे त्याच्याविषयी देखील बोललाय रितेश भाऊ की तू पायपुसणी आहेस त्या निक्कीची आणि याच्यावर कुठेतरी काम केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर सूरजला सपोर्ट केला आहे ना आपल्या रितेश भाऊने, पण असं म्हटलं की सूरज तुम्ही कुठेही दिसत नाही. नंतर सपोर्ट अशा पद्धतीने केला की हा तू जर आर्याबरोबर उभा राहिलाय, बाकी कोणीही आर्याबरोबर उभा राहिला नाही, पण तू आर्याला म्हटला की जिथं एक हे होईल, अन्याय होईल, तिथं मी उभा राहील. पण ज्यावेळेस आर्याच्या खाण्यावर गोष्ट आल्या त्यावेळेस सूरज कुठेही दिसला नाही. त्यामुळे रितेश भाऊने असं म्हटलं की तू बोलताना बोलतोय,
की मी तुझ्यासोबत उभा आहे, पण ज्यावेळेस दिसतं की एखाद्यावर अन्याय होतो त्यावेळेस तू कुठे उभा राहत नाही, त्यावेळेस कुठेतरी स्टँड घे, म्हणजे तू दिसशील आणि लोकांना आवडशील. आणि त्याच्यानंतर वर्षा आणि इरिनाताई यांना देखील बोलण्यात आले की तुम्ही कुठेही जास्त दिसत नाहीत, काहीतरी तुमचा गेम दाखवा. आणि आपल्याला उद्या दिसणारच, मला वाटतं इरिना तिथं इविक्ट होईल, कारण इरिनाचा 2 आठवडे झाले काही गेम नाही आहे, कुठे काही नाही. गेममध्ये देखील ती गेम खेळत नाही आणि घरातही तिचं काहीच नाही, कुठलाही स्टँड घेताना ती दिसत नाही. त्यामुळे मला वाटतंय की यावेळेस जी आहे ती इरिना इविक्ट होईल. तुम्हाला काय वाटतं कोण इविक्ट होईल? या वेळेसचा जो रितेश भाऊंचा जो धक्का आहे, आपल्या जे जान्हवीला जेलमध्ये टाकलंय, याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.